मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत। सुनेत्रा पवार सकाळी आमदार सतेज पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत। त्यानंतर दुपारी 1:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतेज पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेतील। त्यानंतर कोल्हापुरातील विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते पार पडेल। यात केशवराव भोसले नाट्यगृह आणि CPR रुग्णालयाच्या नूतनीकरणाचा देखील समावेश आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असल्यानं ते कोल्हापूर दौऱ्यात सहभागी होणार नाहीत। बघितलं तर याच केशवराव भोसले नाट्यगृहाचा उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। आता आपण पाहिलं तर याच नाट्यगृहाच्या उद्घाटनाचा खरं तर कार्यक्रम आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या सोहळ्याचं खरं तर आयोजन करण्यात आलेलं आहे। यांच्या हस्ते हा नाट्यगृह पुन्हा एकदा जे उभारण्यात आलेलं आहे त्याचा लोकार्पण सोहळा जो आहे तो होणार आहे। केवळ हे केशवराव भोसले नाट्यगृहच नाही तर त्याच्याबरोबरच CPR रुग्णालयाचं देखील जे नूतनीकरण करण्यात आलेलं आहे त्याचं देखील आज लोकार्पण सोहळा होणार आहे। केशवराव भोसले यांची आज जयंती देखील आहे आणि हेच निमित्त साधत या लोकार्पणाचा मुहूर्त खरं तर आज साधलेला आहे। बाजूला जर बघितलं तर समोरच केशवराव भोसले नाट्यगृहाच्या अगदी समोर प्रायव्हेट हायस्कूल आहे आणि त्याच मैदानावरती एक भव्य सभा होणार आहे। त्या सभेच्या ठिकाणी विविध इतर कामांचा लोकार्पण सोहळा देखील होणार आहे आणि अर्थातच यासाठी गेले 2 वर्षांपासून आपण जर बघत आलो असेल तर या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या उभारणीचं काम सुरू होतं। काही काळ हे काम जे रेंगाळलं होतं मात्र पुन्हा एकदा त्या ठिकाणी सर्वांचाच जनरेटा पाहायला मिळाला आणि 2 वर्षात अगदी हे केशवराव भोसले नाट्यगृह अगदी होतं त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी उभा करण्यात आलेलं आहे आणि अर्थातच आज या सगळ्या सोहळ्याची अनेकांना उत्सुकता लागून राहिली होती। कधी एकदा हे नाट्यगृह उभा राहतं हे सगळेजण पाहत होते आणि पुन्हा एकदा ते आता उभा राहिल्यामुळं आज कधी एकदा याचं उद्घाटन होतं आणि कधी एकदा यावरती कार्यक्रम जे आहेत ते आम्हाला पाहायला मिळतात। अशाच प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कोल्हापूरकरांच्या आहेत, नाट्यकर्मींच्या आहेत। त्यामुळे निश्चित आजच्या या सगळ्या कार्यक्रमांकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असणार आहे।